नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा। त्यातील पहिलं, भारतातील कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते। योग्य उत्तर आहे राष्ट्रपती। दुसरं, राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंबटिंब वर्षाचा असतो। योग्य उत्तर आहे 5। पुढची रिकामी जागा, मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंबटिंब करतात। योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री करतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, ओळखा आणि लिहा। पहिलं, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव। उत्तर आहे कार्यकारी मंडळ। दुसरं, अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा या नावाने ओळखतात। योग्य उत्तर आहे 0 प्रहर। प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना तुमच्या शब्दात लिहा। पहिलं, महाभियोग प्रक्रिया। उत्तर, राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग करणारे वर्तन सिद्ध झाल्यास पुढील महाभियोग प्रक्रिया पार पाडून राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येते। पहिला मुद्दा आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहात महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो। दुसरं, एका सभागृहाने राष्ट्रपतींवर केलेल्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते। तिसरा मुद्दा, दोन्ही सभागृहांनी महाभियोगाचा प्रस्ताव विशेष बहुमताने 2/3 मंजूर केल्यास राष्ट्रपतींना आपले पद सोडावे लागते। यास महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात। दुसरं, अविश्वास ठराव। पहिला मुद्दा आहे, लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेपर्यंतच मंत्रिमंडळ अधिकारावर राहू शकते। दुसरं, आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव आणू शकतात। तिसरं, हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। अविश्वासाचा ठराव आणणे हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे। तिसरा आहे जम्बो मंत्रिमंडळ। उत्तर, जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ होय। पूर्वी मंत्रिमंडळाचा आकार हा खूप मोठा होता, तशीच पद्धत पडली होती। कालांतराने मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे असे वाटायला लागले। त्यामुळे संविधानात तशी दुरुस्ती करण्यात आली। त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असू नये असे निश्चित करण्यात आले। प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिलं, मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा। उत्तर, मंत्रिमंडळ कायद्यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन त्यांचे प्रस्ताव तयार करते। दुसरं, मंत्रिमंडळ प्रस्तावावर चर्चा करून ते संसदेत मांडण्याचे कार्य करते। तिसरं, शिक्षण, शेती अशा विविध विषयांवर मंत्रिमंडळ आपले धोरण निश्चित करून ते संसदेत मांडते व संसदेची त्याला मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करते। पुढचा प्रश्न आहे, संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते? उत्तर, मंत्रिमंडळाने संसदेत मांडलेल्या विधेयकावर संसदेचे सदस्य चर्चा करून विधेयकातील वा धोरणातील त्रुटी दाखवून देतात। दुसरं, संसदेच्या अधिवेशन काळात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संबंधित मंत्र्यांना यावी लागतात। तिसरं, संसद मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव आणू शकते। ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। प्रश्न क्रमांक 5, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भारताच्या राष्ट्रपतींची कार्य। बघा, या प्रकारे आपण ती उत्तर लिहू शकतो। पहिला आहे
तिन्ही सेनाध्यक्षांची नेमणूक करणे, युद्ध व शांतता निर्माण करणे. दुसरं, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक व शिक्षा कमी वा रद्द करणे. राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करणे. पुढचं, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक करणे. पुढचं कार्य आहे संसदेने संमत केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करणे. पुढचं कार्य लोकसभा मुदतीपूर्वी बरखास्त करणे. पुढचं कार्य संसदेचे अधिवेशन बोलावणे व स्थगित करणे. आणि शेवटचे कार्य संकट काळात देशात आणीबाणी पुकारणे. अशी वेगवेगळी कार्ये राष्ट्रपतींना करावी लागतात. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.